मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली। सलग तिसऱ्या अधिवेशनात मंत्र्यांच्या हजेरीचा वाद सुरूच आहे। पाहूयात। निरोप पाठवला येतील तोपर्यंत आपण चालू करू। विरोधी पक्ष काय चालू करू, पुन्हा पुढे बोलू। संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही, कशा करता अधिवेशन हवंय? वर प्रश्न उत्तर आहे चालू, चालू आहे, त्याला काय अर्थ आहे? आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय। मंत्री गैरहजर राहण्यावरून विधानसभेमध्ये पुन्हा एकदा गदारोळ झाला। लावानो मारानो बेल मारानो 2-4 वेळा सभागृह अडवण करा अध्यक्ष महोदय। अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजे, मला सांगतायत टाकतो तर मग काय किती वेळ असं नाही चालणार। हा एवढा उद्दमपणा बरा नाही। मला जागेवर जायला सांगा, ही कोणती पद्धत आहे? नवीनच एकच मंत्री उपस्थित आहे, उरलेले 3 गैरहजर आहेत। विरोधकांचे महसूल विभाग, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण आणि वन खात्यांसंदर्भात प्रश्न होते। मात्र या 4ही खात्यांचे मंत्री सभागृहामध्ये हजर नव्हते। यावर विधान परिषदेमधल्या प्रश्नोत्तराच्या तासाला मंत्री गेलेत असं उत्तर सरकारनं दिलं। मात्र विरोधकांच्या दाव्यानुसार 4 पैकी 2 खात्यांचे विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तर नव्हतीच। संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही, कशा करता अधिवेशन हवंय? आधी संबंधित खात्यांच्या सचिव आणि नंतर मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून हा वाद सुरू झाला आणि दोन्हीकडून त्यानंतर खडाजंगी झाली। मी इथं स्वतः त्याची नोंद करतोय। जयंतराव पाटलांनी जे सांगितलं की ते नसताना काय, प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं नोंद घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लाय मध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो। 1995 सालापासून मी सभागृहात आहे। 2014 पासून ही प्रथा बिघडली आहे। एकही सचिव बसत नाही। लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे, संबंधित मंत्री बसत नाहीत, सचिव बसत नाही, कशा करता अधिवेशन हवंय? अधिकाऱ्यांना दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकाऱ्यांना? अधिकारी असले हे अदृश्य असतात। आपण इथे चर्चा करतो, आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय? ते 2 घेतायत। आपण जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत। अध्यक्ष महोदय, गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही। सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला। पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं 10 मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं। त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय। काय चाललंय काय हे? कशाला चालवतो सभागृह? एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालतंय। सभागृह अडवण करा अध्यक्ष महोदय। विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते आपण चालू करू। काय चालू करू, पुन्हा पुढे बोलू। ते आरोग्य खात्याचे मंत्री होते तेही गेले, उपमुख्यमंत्री महोदय आलेले, आपण चालू करू। अरे अशी पद्धत नाही हो अध्यक्ष महोदय, तुम्हाला विनंती आहे आमची। हे पद्धतच आहे, नवीन पद्धत तुम्ही सभागृहामध्ये आणताय। उद्या यानं कोण थांबवलं होतं? मंत्रिमंडळाचा विस्तार करून राज्यमंत्री करायला पाहिजेत। अनेकांना भाषिंग बांधून होते, कोट शिवले होते, त्यांना करून टाकायला पाहिजेत। महसूल मंत्री, आरोग्य मंत्री हे वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तर तास सुरू आहे। त्यांना मी निरोप दिला, त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न 3 प्रश्न दोघांचे आहेत, त्यामुळे ते दोघे वरच्या सभागृहात आहेत। आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते, त्या खात्यामध्ये हजरच असला पाहिजे असं कुठे नाही। ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या। तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्ड वरून काढून टाका, कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही। एवढं तरी करू नका हो, महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय। हे खोटं बोललंय अध्यक्ष महोदय। मी तुमच्याकडे माहिती देतोय, जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्याणचे प्रश्न कुठे गेले मंत्री? विरोधाभास म्हणजे 15 महिन्यांपूर्वी जेव्हा अजित पवार स्वतः विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनीच मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सरकारला धारेवर धरलं होतं। त्यावेळीचे जुजबी उत्तर गिरीश महाजन यांनी दिलं, तेच उत्तर आताच्या विरोधी पक्षनेत्यांना सत्तेत बसलेले अजित पवार देत आहेत। गिरीश महाजन का नाही आले? सगळ्यांचे लाड चाललेत, लाड। आम्ही सगळे मुद्दे लिहून घेतोय, काही उतरून घेत नाही। मागच्या काळामध्ये सुद्धा तुमचे 2-2 मंत्री नसायचे, मी मंत्री किंवा राज्यमंत्री हजरच ठेवायचो। रेकॉर्ड काढा, आणि ही आमची सामूहिक जबाबदारी आहे। आम्ही मग एक काम करा ना, सगळी जबाबदारी आपणच घ्या। आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते, त्या खात्यामध्ये हजरच असला पाहिजे असं कुठे नाही।
त्यामुळे ही सगळी सभागृहाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण भाषण सुरू करावं. प्रत्येक खात्याच्या त्यांच्या ऑफिसची एक व्यक्ती इथं नोंद घेत असते आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रिप्लाय मध्ये उत्तर येणार आहे ह्याची खात्री आम्ही देतो. सामुदायिक जबाबदारी म्हणून आमच्यावर ही जबाबदारी आहे. सभागृहात काही त्यांना काही आहे का नाही असं नसता. नियमाने सभागृह चालत असता. बेल द्या, बेल तो ह्यांना विचारा. सभागृह चालूच शकत नाही. जरा लावा ना, मारा ना, बेल मारा ना 2-4 वेळा. ते मंत्री आपसात बोलत आहेत, हे इकडे आमदार बोलत आहेत. आणि ह्याचं उत्तर कृषी मंत्र्यांनी द्यायला पाहिजे. शंभूराजांकडे सगळीच खाती दिलीत का काय? आज सभागृहामध्ये एक फक्त मला वाटतं मंगलप्रसाद लोढांची लक्षवेधी झाली. 6 मंत्री गैरहजर. अध्यक्ष महोदयांना जनाची नाही मनाची काही वाटत नाही का? विरोधी पक्ष नेते जे काही बोलतायत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही. तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत मंजुरीच्या करता टाकतो. तर मग काय किती वेळ असं नाही चालणार. अध्यक्ष महोदय, वास्तविक मुद्दा तोच असतो, फक्त तुम्ही कोणत्या बाकांवर बसताय त्यावरून भूमिका बदलते. 2022ला शिंदे फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतरही अंतिम जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित केली. त्याला अजित पवार यांनी तीव्र विरोध केला होता. पण आता जेव्हा पुणे अपघातामध्ये रक्ताचे नमुने बदलणारा डॉक्टर तावरेच्या नेमणुकीवरून हसन मुश्रीफ यांच्यावर प्रश्न उभे राहिले, तेव्हा नियुक्तीवेळी अधिकाऱ्यांनी शहानिशा का केली नाही असं म्हणून अजितदादांच्या नेत्यांनीच ती जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलली. निवेदनावरील मंत्र्यांचा शेरा हा अंतिम निर्णय समजण्यात येऊ नये असे आदेशात म्हणले. अरे बघ, कशाला मंत्री म्हणून तिथं बसताय? त्याच्यामध्ये तुमचा आदेश तो फायनल आदेश. ही कुठली पद्धत? तुम्ही आदेश देताना 10 विचार करून आदेश द्या. तुम्हाला 40 आमदारांना खुशच ठेवायचंय, त्यावेळेस पॉझिटिव्ह रिमार्क मारला पाहिजे ना. तुमच्या हाताखाली जे काम करतात त्यांच्याकडे तपासायला पाठवता. चिट्ठी दिया था? अरे चिट्ठी नहीं दिया था. MLA MP जब देते हैं उन पर हम लिखते हैं सिफारिश. वो अधिकार नहीं करने के, लेकिन उनको वो निकाला नहीं. उसके बाद ऐसा नहीं होता. सिफारिश करने के बाद वो लोगों ने बोलना चाहिए अधिष्ठाता डीन ने कि ऐसा ऐसा है, तो उनको वो नहीं करना चाहिए था. उन्होंने बिना जाने सिफारिश. ऐसा मंत्री को क्या होता है क्या? वो क्या ब्रह्मदेव है क्या? अजय सोनावणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.